पुणे पोलिसांची 3 पथकं गुन्हाट गावामध्ये दाखल झालेली आहेत। आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडण्यासाठी पोलीस गुन्हाट गावामध्ये पोहोचलेत। गुन्हाट गावाला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। गाड्याच्या शोधासाठी 200हून अधिक पोलिसांचा फौजफाटा सध्या आपल्याला गावामध्ये दिसतोय। 100 पोलिसांकडनं उसाच्या फडामध्ये आरोपीचा शोध सुरू आहे। ड्रोन आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीनं आरोपीचा शोध घेतला जातो। हे काही दृश्य आपण बघतोय। एकीकडे डॉग स्क्वॉडच्या मदतीनं या आरोपीचा शोध सुरू आहे। ड्रोनद्वारे सुद्धा आरोपीला शोधलं जात आहे आणि मोठ्या प्रमाणावरती पोलीस या ठिकाणी त्याच्या मूळ गावात दाखल झालेले आहेत। 60 तास उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा गाडे नावाचा हा आरोपी अद्यापही पोलिसांना सापडलेला नाहीये। त्यामुळे आरोपीला शोधण्यासाठी आता पोलिसांची मोठी कुमक त्याच्या मूळ गावामध्ये, गुन्हाट नाव आहे का त्याच्या मूळ गावामध्ये, शिरूरमध्ये दाखल झालेली आहे। डॉग स्क्वॉड आणि ड्रोनची सुद्धा मदत आरोपीला शोधण्यासाठी घेतली जाते। हे काही दृश्य आपण बघतोय। जवळच असलेल्या उसाच्या फडामध्ये सुद्धा या आरोपीला शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। जवळपास 200 पोलीस या कामात लागलेले आहेत। तर तिकडे ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा या आरोपीचा माग घेतला जातोय। ही ड्रोनची दृश्य आपण बघतोय। एकीकडे पोलीस उसाच्या फडामध्ये शोधतात, डॉग स्क्वॉडची मदत घेतली जाते आणि दुसरीकडे ड्रोन सुद्धा या शोधकार्यामध्ये वापरला जातोय। आरोपी दत्तात्रय गाडेला शोधण्यासाठी पुणे पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे।